आपण शेती करत असताना आणि कुठलंही पीक लावत असताना आपल्या शेतीला काय लागतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की दुसऱ्याच्या सांगण्यावर शेती करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळं आपल्या शेती करत असताना आपल्या पिकाला काय लागतं, आपलं पीक कशा प्रकारचं आहे, आपली शेती कशा प्रकारची आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपलं लक्ष नसतं. त्यामुळे आपलं पीक लवकर खराब होतं आणि त्याची जी शोषण करण्याची क्षमता असते ती कमी होते. त्यामुळे आपण शेती करत असताना आपल्याला नेहमी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या पीक कोणत्या स्टेजवर आहे, याला आता काय दिलं पाहिजे हे पाहणं खूप गरजेचं आहे. मला तरी वाटतं प्रत्येक फवारणी करत असताना आपण म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक फवारणी करत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक घेतल्यामुळे सतत पाऊस झाला तरी पिकामध्ये क्षमता निर्माण राहते, सहन करण्याची ताकद निर्माण राहते. त्यामुळे लवकर आपल्या पिकावर इफेक्ट होत नाही. म्हणून नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या माझं शेती माझं जीवन या यूट्यूब चॅनलवर. पहा, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे बरेच शेतकऱ्यांच्या कापसाचे नुकसान झालेले आहे. परंतु आपले प्लॉट हा पाणी निघून जाणाऱ्या जमिनीमध्ये आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी न साचल्यामुळे जास्त प्रमाणात नुकसान झालेलं नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी जास्त पाणी साचल्यामुळे कापसाचे बरेचसे नुकसान झालेले आहे. कापूस पाणी धरल्यामुळे पिवळा पडून सर्व नुकसान झालेलं आहे. पण इथे आपण सुरुवातीपासून नियोजन केल्यामुळे आणि सुरुवातीपासून आपण कापसाला बुरशीनाशक वापरल्यामुळे फवारणी झाले बुरशीनाशक वापरल्यामुळे जास्त प्रमाणात आपला प्लॉट खराब झालेला नाही आणि आपल्या प्लॉटचा कलर जसा तसा आहे.